पिल्ले कॉलेज रसायनी येथील 3ऱ्या वर्गात शिकणारा अनिकेत किसन भगत याचा मोरबे धरणात बुडून मृत्यू झालाय। अनिकेत भगत वय वर्ष 20 राहणार सुकापूर भगतवाडी पनवेल येथील विद्यार्थी असून परीक्षा संपल्यावर आणि उद्यापासून सुट्टी असल्याने मित्रांसोबत नवी मुंबई महानगरपालिका यांना पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या परिसरात आला। सर्व मित्र पाण्याबरोबर असताना पोहण्यासाठी तो पाण्यात उतरला। काही अंतर गेल्यावर त्याची दमछाक झाली आणि त्यातच तो बुडून मृत्यू झाला। त्याच्या मित्रांनी ही माहिती स्थानिकांना दिल्यावर खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार हे उपपोलीस निरीक्षक विशाल पवार यांच्यासह दाखल झाले। तात्काळ अपघातग्रस्त यांना मदत करणारी सामाजिक संस्था प्रमुख गुरुनाथ साटेलकर आपल्या टीमसह दाखल झाले। 1.5 तास पोहून आणि बोटीने पाण्यात तपास केल्यावर सायंकाळी 5:45 वाजता मृतदेह सापडला। अनिकेतचा मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी चौक ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलाय। पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार करीत आहेत। सुमारे 4:15-4:30च्या दरम्यान आम्हाला खालापूरचे पोलीस निरीक्षक सचिन पवार सरांचा कॉल आला की मोरबे धरणात एका मुलगा बुडलेला आहे। तात्काळ आम्हाला कळल्यानंतर आम्ही आमचे टीम मेंबर्स आणि आमचे सगळं बोट आणि ह्या साहित्य वगैरे घेऊन आम्ही निघालो। इथे त्यावेळेस पनवेलचे फायर ऑफिसर्स इथे होते आणि स्थानिक नागरिक सुद्धा होते, पण मॅन्युअल रेकी करून आम्हाला बॉडी सापडली नाही, कारण की खोल जास्त असल्या कारणाने आम्ही इंजिनच्या साहाय्याने पाणी हे हलवलं। टर्ब्युलन्स क्रिएट झाल्यानंतर ही बॉडी थोडी हलली आणि स्थानिकांच्या मदतीने फायरचे ऑफिसर्स आणि आमच्या हेल्प फाउंडेशनच्या मेंबर आम्हाला तिघांना मिळून या गोष्टीचं यश मिळालं आणि बॉडी आम्हाला काही वेळातच सापडली। शिवसत्ता टाइम्ससाठी अर्जुन कदम, चौक। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।